पालिका शिवसेनेच्या कसं असणार आहे? खरं म्हटलं तर या सभा नाहीच आहेत. मी कार्यकर्त्यांना भेटायला आलेलो आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परभणीकरांना धन्यवाद पण द्यायचे आहेत, कारण त्यांनी महापूर दिलेला आहे शिवसेनेला. त्याच्यामुळे परभणीकरांना धन्यवाद पण द्यायचे आहेत आणि त्याच सोबतीनं तुम्ही बघत असाल की कालपासून ज्या माझ्या कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या त्यात मी कार्यकर्त्यांची आणि लोकसभेला ज्यांनी शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या खासदारांना मतदान करून विजयी केलं होतं त्या सगळ्यांची क्षमा मागण्यासाठी आलेलो आहे. परंतु एका गोष्टीचा मला नक्की अभिमान आहे की काही काही गोष्टींना एक विचित्र पार्श्वभूमी असते. तशी विशेषतः परभणी आणि हिंगोलीमध्ये एक अशी आहे की इथून जे निवडून दिले जातात ते कालांतराने गद्दारी करतात, पण तरीही इथले शिवसैनिक आणि मतदार हे कायम शिवसेनेसोबत राहिलेले आहेत आणि मला खात्री आहे ते यापुढे सुद्धा राहतील. खासदार बंडू जाधव सोडून गेले त्याबद्दल काय वाटतं? त्यांनी अनेक आरोप केले की बाबा पक्षप्रमुख आपल्याला लक्ष देत नाही. लक्ष दिलं असतं ना तर त्यांच्या बऱ्याच भानगडी काढल्या असत्या. दरवेळेस खासदार गद्दारी करून जातात, परभणीकर त्यांना मतदान करतात.